नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव विशाल विदाटे। नवीन टियागो तुम्ही पाहताय आणि हे वेरियंट आहे CNG मध्ये। गाडी जर पाहिली ना पूर्णपणे चेंज झालेली आहे, बट महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आधीचा टियागोचा प्लॅटफॉर्म होता तो सेमच आहे, कारण की फर्स्ट टियागो आली होती 2016ला। जवळपास 10 वर्ष झालेले आहेत ह्या गाडीला भारतीय मार्केटमध्ये येऊन। आता टाटा मोटर्स जर पाहिले या गाडीमध्ये मेजर असे चेंजेस जे आहेत ते केलेले आहेत। CNG मध्ये लॉन्च केलेली आहे, त्यानंतर पेट्रोलमध्ये लॉन्च केलेली आहे, EV मध्ये सुद्धा लॉन्च केलेली आहे। सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला CNG आणि पेट्रोल व्हेरियंटबद्दल पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलं तर आपण या गाडीची जी प्राइसिंग आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया। CNG मध्ये जी प्राइसिंग स्टार्ट होते ती होते 5,79,000 पासून बेस मॉडेलची। आता हे व्हेरियंट जर पाहिलं तर ते असणार आहे क्रिएटिव्ह 7,99,000। एक शोरूम मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये जर पाहिलं तर या गाडीची जी प्राइसिंग आहे ती असणार आहे, तुम्ही AMT मध्ये सुद्धा घेऊ शकता। AMT मध्ये जर पाहिलं तर हे व्हेरियंट असणार आहे, बट AMT ची प्राइसिंग अजून आलेली नाही आहे। 7,99,000 म्हणजे 8 लाख आपण पकडू शकतो। AMT जर घेण्यासाठी गेले तुम्ही तर 8.5 लाख रुपये जर पाहिले एक शोरूम जी प्राइस आहे ती असू शकते। सो फ्रंट प्रोफाईलमध्ये आपण थोडंसं पाहूया। फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तुम्हाला पूर्णपणे जो चेंज आहे हा पाहायला भेटतो। हेडलॅम्प जर पाहिले तर LED मध्ये इथे ऑफर करण्यात आले, तुम्हाला इथे DRLs मिळून जातात। इथे टर्न इंडिकेटर जर पाहिले हॅलोजनमध्ये आहे, बट इथे फोग लॅम्प नाही आहे। पेट्रोल वेरियंट तुम्ही जर घेतलं तर फोग लॅम्प जे आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहेत। प्लस सेगमेंट फर्स्ट फीचर, येस या गाडीमध्ये सेगमेंट भरपूर फीचर आहे बरं का। जसं की तुम्हाला इथे जो फ्रंट कॅमेरा आहे तो देण्यात आले, 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे। तुम्हाला इथे जो टाटाचा लोगो आहे तो पाहायला भेटतो। कनेक्टिंग हा जो पॅनल आहे ग्लॉसी ब्लॅक हा इथे ऑफर करण्यात आलेले आहे। इथे नंबर प्लेटची जागा आहे। बाकी फ्रंट प्रोफाईल जो आहे तुम्ही पाहू शकता। तुम्हाला रेन सेन्सिंग वायपर सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले। प्लस भरपूर काय होतं, ज्यावेळेस पावसाळ्याचे सीझन असतात त्यावेळेस इथे फॉग जमा होतो, तर ॲटो फॉगचं जे फीचर आहे हे सुद्धा देण्यात आले। सो ॲटोमॅटिक इथनं जे आहे ते हवा वर येते आतल्या साईडने आणि जो फॉग आहे तो क्लिअर होऊन जातो। साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर इथे तुम्हाला जी लेंथ आहे ही आधीच्या टियागो प्रमाणेच पाहायला मिळणार आहे। 170 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे। इथे डोर हँडलवरचे जर पाहिलं क्रोम इन्सर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतात। इथे कॅमेरा आहे, येस 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। हे जे ORM आहे ते ॲटो फोल्ड सोबत असणार आहे टॉप मॉडेलमध्ये बरं का, ही गोष्ट लक्षात ठेवा। हे व्हील कॅप आहेत, तुम्हाला वाटत असेल अलोवेल आहे, बट हे व्हील कॅप आहेत। 145/65R14चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला इथे या गाडीमध्ये पाहायला मिळतो। ग्लास एरिया ॲज इट इज आहे, जसं की आपण आधीच्या टियागोमध्ये पाहिलेलं आहे। इथनं तुम्हाला CNG भरायचं आहे। CNG जर पाहिला तर 35 आणि 25 असे 60 लिटर वॉटर कॅपॅसिटीचे 2 CNG टँक तुम्हाला इथे मिळणार आहे। इथे आहे फ्यूल भरण्याची जागा, जिथून तुम्ही पेट्रोल जे आहे ते भरू शकता। मागच्या साईडला तुम्हाला इथे ड्रम ब्रेक जे आहे ते मिळून जातात, फ्रंट साईडला डिस्क ब्रेक मिळून जातात। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे देखील गाडी जी आहे ते चेंज झाली, तुम्ही पाहू शकता। कनेक्टेड जे टेल लॅम्प आहेत, बट इथे कुठली लाईट नसणार आहे। इथे टाटाचा लोगो आहे, त्याने तुम्हाला इथे कॅमेरा देण्यात आलेला आहे। कॅमेराची क्वालिटी खरंच तुम्हाला चांगली या ठिकाणी पाहायला मिळते। 2 पार्किंग सेन्सर तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये पाहायला मिळतात। सो इथे आहे बूट स्पेस, एक छोटी कॅबिन साईज बॅग आणि एक छोटी पिशवी जी आहे ती तुम्ही इथे ठेवू शकता। खालच्या साईडला ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे। कुठले 60-40 रेशोचे जे सीट्स आहेत ते तुम्हाला मिळत नाही। इथनं तुम्ही डायरेक्ट जे आहे ते सीट फोल्ड देखील करू शकता। बाकी डिटेल व्हिडिओ या गाडीचा येणार बरं का, स्टे ट्यून, तिथे तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती पाहायला मिळणार आहे। शार्क फिन अँटिना तुम्हाला इथे पाहायला मिळतो। इथे आहे हाय माउंटेड स्टॉप सिग्नल, इथे आहे तुम्हाला रिअरचा विंडशील्ड डिफॉगर इथे ऑफर करण्यात आलेले आहे। प्लस तुम्हाला रिअर वायपर, पण याच्यामध्ये वॉशर आहे का, येस वॉशर इथे देण्यात आलेला आहे। सो बाहेरच्या साईडने जर पाहिलं तर असे काही फीचर जे आहेत तुम्हाला ही गाडी ऑफर करते। इथे रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आले, क्रिएटिव्ह व्हेरियंट पाहतोय बरं का आपण, टॉप मॉडेल जे की CNG मध्ये येतं। त्यानंतर आतल्या साईडला आल्यानंतर इथे चेंज तुम्हाला पाहायला भेटतो, जे पॉवर विंडोचे कंट्रोल आहेत ते इथे चेंज करण्यात आले, तुम्ही पाहू शकता। आणि हे आपण नेक्सॉनमध्ये पाहिलेले बरं का, तर इथे जे सेम तुम्हाला पॉवर विंडोचे जे बटन्स आहेत ते पाहायला मिळतात। इथनं तुम्ही गाडी जे आहे ते विंडो लॉक अनलॉक करू शकता। एक महत्त्वाचा चेंजमध्ये हे सीट जर पाहिले ना तुम्ही, हे थोडेसे वरच्या साईडला आलेले आहेत। सो फॅब्रिक सीट तुम्हाला इथे मिळून जातात। सो बेटर थाई सपोर्ट तुम्हाला इथे कंपनीने ऑफर केलेला आहे। आतल्या साईडला बसल्यानंतर ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला हाईट ॲडजस्टमेंट जे आहे ते पाहायला मिळते, जे की माझ्यामध्ये चांगले। बट स्टेअरिंग व्हील भाई काय फिट अँड फिनिश लेवल आहे, खरंच राव मस्त फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला इथे पाहायला मिळतं। इथे जे मीडियाचे कंट्रोल ते तुम्ही पाहू शकता। इथे तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो तुम्ही इथनं चेंज जो आहे तो करू शकता।
क्रूज कंट्रोल जे आहे ते AMT व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळणार नाही आहे. जे मॅन्युअलमध्ये आहे तिथे क्रूज कंट्रोल आहे की नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला ड्राईव्ह चॉईस माहिती देईल. बाकी इथे तुम्ही पाहू शकता, इथे एक स्क्रीन ॲड करण्यात आली ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल इन्फॉर्मेशन पाहू शकता. इथे जर पाहिलं CNG पाहू शकता, इथे पेट्रोल किती आहे, इथे स्पीडोमीटर आहे, डोर ओपन आहे आता ड्रायव्हर साईडचा ते इथे दाखवते, आणि इथे RPM मीटर तुम्ही पाहू शकता. आता गाडी N वरती आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जो स्पीडोमीटर आहे म्हणजे जे ऑडोमीटर आहे, ट्रिप बीचे जे ऑप्शन हे तुम्हाला इथे पाहायला मिळतात, जे की माझ्या मते एक प्रीमियम फील देतो बरं का. देन इथे तुम्हाला मिळतो 10 इंचेसचा जो टच स्क्रीन आहे तो ऑफर करण्यात आला आहे. वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल CarPlay तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही जर रिव्हर्स कॅमेराची क्वालिटी पाहिली ना ती देखील चांगली आहे बरं का. फ्रंट कॅमेराचं तुम्ही पाहू शकता, फ्रंट कॅमेराची क्वालिटी, साईड कॅमेराची क्वालिटीच्या बाबतीत कुठला विषय नाही, बट जास्त लॅग यांनी मारू नये बस एवढंच जे आहे ते आमचं म्हणणं आहे. ओके, आता इंटेरियरमध्ये जर पाहिलं इथे तुम्हाला पूर्णपणे चेंज पाहायला भेटते. इथे फॅब्रिक मटेरियल आहे बरं का, मटेरियल क्वालिटी चांगली. AC वेन्स तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं ॲटो AC तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहे, जो की माझ्यामध्ये CNGमध्ये चांगला आहे. इथनं तुम्ही CNG जो आहे तो कन्वर्ट करू शकता पेट्रोलवरती. लॉक अनलॉक 360 डिग्री कॅमेराचं बटन जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. इथे पॅड जर पाहिले तर CNGमध्ये तुम्हाला नॉर्मल पॅड मिळतात, जे की पेट्रोलमध्ये तुम्हाला वायरलेस चार्जर ते ऑफर करण्यात आले. खालच्या साईडला जर आपण आलो तर R&D असे मोड देण्यात आलेले आहेत. ग्लॉसी ब्लॅक आहे. इथे 2 कप होल्डर. गाडीची कीज जर पाहिली तर अशी काही कीज तुम्हाला इथे मिळून जाते. लॉक अनलॉक, फॉलो मी हेडलॅम्प आणि बूट ॲक्सेस करू शकता. बाकी इथे तुम्हाला 2 कप होल्डर मिळून जातात. त्यानंतर हँड ब्रेक आहे. इथे आहे आर्मरेस्टच्या खाली जर पाहिलं तर इथे तुम्हाला जो 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे. आणि अगेन इथे 65 वॅटचा जो Type-C पोर्ट आहे हा इथे तुम्हाला खालच्या साईडला मिळून जातो. आणि इथे कनेक्टिव्हिटीसाठी जो Type-C पोर्ट आहे तो देण्यात आलेला आहे. प्लस इथे तुम्हाला कूल्ड जो ग्लब बॉक्स आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे. आयरन जर पाहिला हा डे नाईट मॅन्युअली आहे. इथनं व्हेनिटी मिरर जो आहे तो तुम्ही पाहू शकता. 20% रिसायकल जे मटेरियल आहे ते याच्यामध्ये यूज झाले तुम्ही पाहू शकता. 6 एअरबॅग गाडीमध्ये स्टँडर्ड असणार आहे, बट भारतीयांचा फेवरेट सनरूफ गाडीमध्ये नसणार आहे. सो थोडासा स्पेस पाहूया आपण. रिअरमध्ये स्पेस पाहिला तर ठीक मिळतो तुम्हाला. थाई सपोर्ट माझ्या मते ठीक आहे. 2 व्यक्ती इथे बसू शकतात, बट रिअरचे जे हेडरेस आहे हे तुम्हाला फिक्स मिळून जातात. प्लस इथे जर आपण आलो तर रिअर AC ॲड करण्यात आलेले आहेत. इथे तुम्हाला पेट्रोल व्हेरियंटमध्ये Type-C ज्या पोर्ट आहेत त्या मिळून जातात, जे की इथे मिसिंग आहे. कुठलाही आर्मरेस्ट नाही आहे. बाकी स्पेस वगैरे जर पाहिलं तर या गाडीमध्ये तुम्हाला चांगला ऑफर करण्यात आलेला आहे. इंजिन जर पाहिलं तर इंजिन सेम असणार आहे. 1.2 लिटरचं नॅचरल ॲस्पेक्ट रिव्हॉट्रॉन इंजिन 1200 सीसीचं. त्याची तुम्ही पॉवर फिगर जे आहे ते स्क्रीनवरती पाहू शकता. सो मित्रांनो, ही होती नवीन टाटा टियागो CNGमध्ये. आता आपण पेट्रोल व्हेरियंट देखील पाहूया. ओके, तर हे आहे पेट्रोल व्हेरियंट. सर्व व्हेरियंटची जी एक शोरूम प्राईस आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल. आता इथे चेंज जर पाहिला तर इथे तुम्हाला जे फोग लॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आले तुम्ही पाहू शकता. एकदम आतल्या साईडला आहे, सो खराब देखील लवकर होणार नाही. प्लस इथे तुम्हाला जे अलॉय व्हील आहेत पेट्रोल व्हेरियंटमध्ये ते इथे ऑफर करण्यात आलेले, जे की आहे टायर साईज मी तुम्हाला एकदा सांगून देतो. 175 60 R15 म्हणजे R15 साईजचा हा जो अलॉय व्हील आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. पण आता हे तर झालं बाहेरच्या साईडने. आता आपण थोडंसं इंटेरियरमध्ये काही चेंज आहेत CNGमध्ये जे व्हेरियंट आपण पाहिलेले आधी, आणि याच्यामध्ये ह्या गाडीमध्ये अजून काही डिफरन्स आहे तो देखील पाहूया. ओके, तर आता आपण टाटा टियागो पेट्रोल जे व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये बसलेलो आहोत. इथे चेंज जर पाहिलं तर इथे तुम्हाला जे क्रूज कंट्रोल आहे ते पाहायला मिळतं. सोबतच इथे तुम्हाला वायरलेस जो चार्जर आहे तो ह्या साईडला जो आहे तो ऑफर करण्यात आलेला आहे. सोबतच एक गोष्ट मला इथे कमी काय वाटली माहिती का, इथे जर पाहिलं R&D असे मोड देण्यात आले. EMT गिअरबॉक्समध्ये ही गाडी आहे. ऑब्व्हियसली मॅन्युअलमध्ये पण असणार आहे. बट एक गोष्ट आहे की आता समजा इथे जर पाहिलं तर N वरती आहे. ओके, सो मी आता D वरती गाडी जे आहे ते प्रेस करतोय, बट इथे D वरती कुठलंही साईन येत नाही, फक्त हे व्हाईट कलरमध्ये देण्यात आलेलं आहे. सो हे ना कुठेतरी थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतं. इन केस रात्रीच्या वेळेस आपल्याला प्रत्येक इथंच पाहावं लागेल. इथे जर लाईट दिली असती समजा D वरती गेल्यानंतर इथे जर ऑरेंज किंवा रेड लाईट ब्लिंक झाली असते तर चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहता आलं असतं. आणि अजून एक चेंज म्हणजे CNG व्हेरियंटमध्ये तुम्हाला रिअर AC वेन्स तर मिळतो, बट तिथे Type-C पोर्ट मिळत नाही. इथे तुम्हाला Type-C पोर्ट देखील ऑफर करण्यात आलेली आहे. ओके, तर मित्रांनो, टाटा टियागो CNG आणि पेट्रोल व्हेरियंटचे तुम्ही सर्व माहिती जे ते पाहिलेली आहे. माझं असं ओपिनियन आहे बरं का. फर्स्ट इम्प्रेशन जर पाहिलं तर गाडीमध्ये चेंजेस खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेले आहेत. प्राइसिंग देखील चांगली ठेवलेली आहे. इव्हन तुम्हाला AMT गिअरबॉक्स जर पाहिलं तुम्ही CNGमध्ये घेऊ शकता, जो की आधी देखील येत होता. बूटमध्ये चांगला स्पेस आहे, चांगले फीचर्स ऑफर करण्यात आलेले आहेत. स्टेअरिंग व्हील पर्सनली मी तुम्हाला सांगतो की माझं फेवरेट आहे.
चांगल्या प्रकारचं जे मटेरियल क्वालिटी त्यांनी ऑफर केलेली आहे. बट एक गोष्ट आहे की टाटा मोटर्सने थोडंसं सर्व्हिसिंगकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आफ्टर सेल सर्व्हिसेस जे आहेत शोरूममधून जशी सर्व्हिस मिळायला पाहिजे तशी लोकांना मिळत नाही आहे, असं काय माझं ओपिनियन होतं. या गाडीचा फुल डिटेल जो व्हिडिओ हा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून. एक 4-5 दिवसामध्ये तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यू हा पाहायला मिळणार आहे. तिथे मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी सर्व सांगणार आहे. सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.